पाय वायरनं बांधले, अर्धनग्न अवस्थेत सुन्न पडलेला देह, दगडानं ठोचलेला चेहरा, गळ्यावर चाकून केलेले वार, शरीरावर गंभीर जखमा, अशी अवस्था होती निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटात बाबू छत्रीच्या अफलातून भूमिकेनं सर्वदूर लोकप्रिय ठरलेला तथा बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्याची म्हणजेच प्रियांशू क्षत्रिय यांची. नेमकं असं काय घडलं की एवढ्या निर्घृणपणे प्रियांशूची हत्या करण्यात आली? प्रियांशूचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी काही संबंध होता का? जर असेल तर हीच गुन्हेगारी त्याच्या जीवावर बेतली का? जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांमागचं सत्य. नमस्कार, मी प्रज्ञा. आजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये पाहूयात नागपूरच्या खुनामागचं खरं कारण काय. पण त्याआधी आपल्याला प्रियांशू क्षत्रिय याची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. मंडळी, प्रियांशू हा एक चांगला फुटबॉलपटू होता. याच फुटबॉलमुळे त्याची झुंड या चित्रपटासाठी निवड झाली होती. पण संगत चुकली आणि त्याच्या भविष्याची दिशाही चुकत गेली. चुकीच्या संगतीत पडून त्याला अंमली पदार्थांचं व्यसन लागलं. त्यासाठी त्यानं चोरी सुरू केली. प्रियांशू उर्फ बाबू याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 5 गुन्हे दाखल आहेत. झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मानकापुरातील 5 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात पोलिसांनी अटक केली. एकंदरीत झुंड चित्रपट हा त्याच्या प्रसिद्धीचं कारण जरी असला तरी गुंड म्हणून तो जास्त कुख्यात होता. आता पाहूयात गुन्ह्याच्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. जरीपटका पोलीस हद्दीतल्या नाराजवळच्या पडक्या निर्मनुष्य घरात मध्यरात्री 2च्या सुमारास ही खुनाची थरारक घटना घडली. गजानन नगरीतल्या एका निर्माणाधीन इमारतीला लागून हे घर आहे. तिथेच बाबू आणि त्याचे नशेडी मित्र नेहमी दारा, गांजा आणि व्हाईटनरची नशा करत बसायचे. रात्री 2च्या सुमारास या पडीक घरात प्रियांशू आणि त्याचा दुसरा कुख्यात मित्र ध्रुव साहू या दोघांनी मद्यप्राशन केलं. दारूच्या नशेत कसल्या तरी कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्या भांडणाचा वाद विकोपाला गेल्यानंतर आधी बाबू छत्रीनं आपल्याकडील चाकू काढला. त्याचा हा वार चुकवत ध्रुवने बाबूच्या हातातून चाकू हिसकावला आणि त्याच्याच चाकूनं बाबूवर हल्ला चढवला. ध्रुवने बाबूच्या गळ्यावर चाकूचा वार केला आणि प्रियांशूचा श्वास तिथेच थांबला. पण ध्रुव थांबला नाही. त्याने पुढे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबूच्या डोक्यात दगड घातला आणि घटनास्थळावरून पसार झाला. याची माहिती मिळताच सकाळी जरीपटका पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी धावले. बाबू छत्रीची बहीण शिल्पा छत्री हिच्या तक्रारीवरून ध्रुव साहूवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अवघ्या 6 तासांच्या आत गुन्हे शोध विभागानं ध्रुव साहूला अटक केलं. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मंडळी, एका गुन्हेगारीचा शेवट यापेक्षा अजून वेगळा तरी काय असणार? पण एवढं मात्र नक्की, सुसंगती सदा घडो.